शी यार भाई, ऑफिस मध्ये कोणालाच माहिती नाही रिचा कुठे गेली आहे ते. Your phone is not reachable. हा ना, मी काय बोलतो, आपण वर जाऊन बघूया काय? It's such a big office. कुठे शोधणार आपण? ते पण आहे, काय करायचं मग? हे तिच्या घरी जाऊन फोन लावू काय? म्हणजे घरी फोन लावू काय तिच्या? Yeah, good idea. Make it fast. हा 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 हा. Look, Sai. भाई, सहीला कळलं सगळं. तुझा प्रपोज करण्याचा प्लॅन फिसकटला आता. Shut up, Diggs. Diggs. तुम्हालाच काय मारतो? I'm sorry. But I'm so happy. नाही कळलं तिला. That was not Richa. ते दुसरं कोणाशी तरी बोलत होता. पोलिसांना बोलवीन मी. रिचा, तुझा हात किती कोमल आहे. No, this is Richa. सॉरी गाईज, तुम्ही काय करता इथे? मी कधी केलं नाही. I'm having a lot of fun over here. तुम्ही मला सांगणार आहात का तुम्ही इथे काय करतायत ते? आणि एक मिनिट, इथे मला सई भेटायला येणार होती, तिच्याऐवजी तुम्ही कुठून आलात? No, Richa, the thing is, मला कोणता मुलगी आवडतं ते साईला शोधून काढायचं. So she has become desperate. म्हणून तिने तुला इथे बोलावलं. Oh, okay. And now, look, there she is standing over there. And ती आता तुला विचारणार about the girl. And what are we gonna do? I have no idea. त्यापेक्षा तू सईला प्रपोज करून टाक ना, टेन्शनच नाही काय. Diggs, are you crazy? हो यार, खरंच नाही. तो आता प्रपोज करूनच टाक तिला. हा जा जा. जा ना. आप्पा, मी काय म्हणते, चिन्मयानंदाचा डबा भरायचा आहे, जाऊ का मी? नाही. अहो पण डबा एक दिवस स्वतःच्या हाताने भरेल डबा तो. स्वावलंबन शिकणार कधी? अहो अगं बाई, आप्पा, अहो मी दूध ठेवले तापत, उतू जाईल. जाऊ देत, तुम्ही थांबा इथेच. बाहेर जाताना सांगून जात नाहीत म्हणजे काय? कुठे गेले कुणाला काहीही माहिती नाही. आई, अगं ते गुडघे ग. अहो कालपासून खूप गुडघे दुखतायत हो, जरा जाऊन पडू का? व्यायामाची गरज आहे शरीराला, म्हणून दुखतायत गुडघे. आराम केला तर आणखीन दुखतील. काय त्रास आहे नुसता? काय
अहो नाही, मी म्हणलं की जरा पडल्या पडल्याच करू का व्यायाम? ह्या घरात शिस्त, नियम, संस्कार नकोसे वाटायला लागलेत सगळ्यांना हल्ली. मनाला येईल तसं वागतायत. येऊ देत सई. ती कशी वागलीये याची जाणीव करून देणार आहे मी तिला. बरं. कोणीही कुठेही जायचं नाहीये. सगळ्यांनी इथंच थांबायचंय. अहो पण हा? रिक्षा. भाई अरे अजून किती विचार करशील. जा कर प्रपोज. कम ऑन नॅक, गो अहेड. या 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 ए पण एक मिनिट थांब. हे घे, हा रेड रोज देऊन तिला प्रपोज कर. मला पण दे ना रेड रोज. आर यू क्रेझी डेक्स? तुला का देऊ? आहे मी क्रेझी. कुठे राहिली रिचा? किती वेळ लावला हिने? कम ऑन नॅक, डू वेल, गो फास्ट. हा वेल वेल. हाय. तुम्ही इथे काय करताय? I was gonna ask you the same thing. तू इथे काय करते? मी रिचाला भेटायला आले होते. Oh, रिचा, why? एक काम होतं माझं. ते जाऊ द्या, तुम्ही इथे काय करताय? Oh, माझं पण काम होता. हो का? हे गुलाबाचं फूल कोणी दिलं तुम्हाला? दिलं नाही ते देण्यासाठी तुम्हाला मिळालंय ना? कोणी दिलं? दिलं. अहो तेच तर ना, कुणी दिलं? दिलं कोणीतरी रेड रोज दिला. तेच विचारतेय मी, कुणी दिलं? मुलगीने दिला रेड रोज. मुलगी? कोण मुलगी? We met at a coffee shop. And then आम्ही खूप बोललो एकमेकांशी. And then तिने suddenly red rose दिला. Isn't it pretty? मला कुठे माहितीये ती मुलगी कोण आहे? नाव तर सांगत नाही तुम्ही. Now, name. हो. काय नाव काय त्या मुलीचं? Rosaline. Rosaline. रोजलीन. Yeah. Yeah, रोज सारखा डेलिकेट आहे ना ती. So, Rosaline. छान आहे ना? Yeah, ती पण खूप छान आहे. मी भेटवणार तुला. नको, मी काय करू तिला भेटून? Oh, come on. भेटवणार तुला. You tell me आवडला तुला or नाही आवडला. रिक्षा. साहेब येणार का? दादा मला सोडा, गुलमोहर संकुल. बरं ठीक आहे या. हा, येते मी. My Rosaline is really cute. कुठे गेली होतीस?
आप्पा ते मी अहो आता जाऊ दे, आली आहे ना वेळेवर. कशाला उगीच तिला ओरडताय? ओरडतोय का मी फक्त विचारतोय. हो, आता परत ती अशी न सांगता जाणारच नाही. हो हो, ये आत ये. ये आता. बस तिथे. आप्पा पण ती खुर्ची तुमची. मी सांगतोय ना, बस त्या खुर्चीवर. आता होईल सुरुवात तोफा डागायला. तू सकाळी सकाळी घरातनं बाहेर पडलीस, कुणालाच काहीही माहिती नाही तू कुठं गेलीस ते. हे पहिल्यांदाच घडलं याची कल्पना आहे का तुला? हो. अंगणात फुलं तोडायला जाताना सुद्धा सांगून जाण्याची शिस्त आहे या घराची. पण हल्ली हळूहळू सगळे विसरायला लागलेत, वाहवत चाललेत सगळे. कुणालाच कसलीही कुठलीही बंधनं नको आहेत. हे सगळं त्या कांगारूमुळे होत आहे. त्याच्यासारखं स्वच्छंदी वागायचंय तुम्हाला सगळ्यांना. पण सई, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. अगं हे सगळे एकीकडे आणि तू एकीकडे. हे जर असं वागले असते तर तेवढं वाईट वाटलं नसतं. एवढं तू वागलीस त्यानं मला वाईट वाटतंय. म्हणूनच म्हणतोय, यापुढे अशी बेजबाबदार वागू नकोस. आप्पा मला तू माझी क्षमा मागावी अशी माझी अपेक्षा नाही. आपली चूक लक्षात येणं हे जास्त महत्वाचं असतं. झालं एवढंच? मग काय आता पंचतंत्रातल्या गोष्टी सांगू तिला? नाही हो, मला असं म्हणायचं नव्हतं. नाही, तुम्ही काय म्हणताय आणि त्याचा काय अर्थ निघतोय हे सगळं समजतंय मला. या घरावर परिणाम झालाय सगळा त्या कांगारूचा. चला, आज अगदी थोडक्यात निभावलं बाई. हो ना, आज फार ओरडले पण नाही. वाचलीस हा आज. तलवार तर अशी उपसली होती की वाघ मारणार आहेत, पण साधा डास सुद्धा मारला नाही. काय हो आई, खोट आहे का? चला कामाला लागूया. मला चिनीचा डबा भरायचा आहे. हो हो हो, आणि सई, यांचं डोकं गरम व्हायच्या आत तू पण कामाला लाग बाई. Meet my girlfriend Rosaline. कोण रोजलीन? आता हे काय नवीन रोजलीन? रोजलीन मध्ये आला, सो मी नाही बोलू शकलो साईशी. काय? भाई हे बघ, आता माझे पेशंट संपले. हा काय फंड आहे ते सांग मला. Look, मी गेला साईकडे. I went to talk to her, but मी नाही बोलू शकलो. Oh, come on. I cannot propose her like this on the road. Come on. And ती खूप विचारत होता हे रोज कोणी दिलं. So I told her that Rosaline ने दिलं. She is my girlfriend. What? असं का बाग येता माझ्याकडे? Thing is, Sai was very curious to find out माझा गर्लफ्रेंड कोण आहे. हे रोज कोणी दिलं. मला कोण आवडतं. And when I told her about Rosaline, ती खूप restless झालं. And I was loving it. काय? Yeah. रिचा, हे फेस खूप ब्युटिफुल आहे.
You know, my love, it's growing, it's evolving. साईला खूप वाटतं माझ्याबद्दल. Things between us, they're unsaid, and that's really beautiful. मला घाई नाही करायचं. I don't want to rush into anything. Let it take time, let it flow. वाव यानाक, तुझा तर फंडाच वेगळा आहे. डावच आवडला आपल्याला हा फंडा. तरी पुढे काय करणार आहे? सईला प्रपोज कसा करणार? I don't know. But आता जे आहे ते चांगलं आहे. And you never know, maybe someday साई स्वतः मला प्रपोज करणार. हा खरंच वेडा झालाय. सई अगं सई काय हे किती पसारा करून ठेवलाय. अगं तोच आवडते ना काकू. दिवाळीच्या निमित्ताने माझ्या खोलीची साफसफाई होऊन जाईल तेवढीच. खरं आहे ग. एरवी आपल्या कामाच्या व्यापातून वेळ कुठे मिळतो आपल्याला. मलाही माझी खोली आवरायची, पण सध्या ना दुकानात खूप गर्दी असते, वेळच नाही मिळत ग मला. पण माझी काही मदत लागली तर सांगा काकू. नक्की सांगेन, पण आत्ता एक मदत हवी. करशील? काय? मी कपडे धुवून ठेवलेत, वाळत घालशील? हो घालते. नाही नाही, घाई नाहीये काही. तुझं झालं की आरामात. हो. काकू ऐक ना, मी पण येते आज दुकानात. का ग अचानक? अगं आपण कामात असलो की बाकी कसला विषयच निघत नाही. इथे घरी थांबले की ते नचिकेत सारखे समोर असतात, त्यामुळे कशावरून तरी डोक्याला ताप होतोच. अगं आपण नाही करून घ्यायचा त्रास, इतकं सोपं आहे. अगं पण काकू आपण म्हणाले ना की आपण सगळे नचिकेत आल्यामुळे नियम विसरायला लागलोय. छोट्या छोट्या गोष्टीतून काय निघेल ना काही सांगता येत नाही. त्याच्यापेक्षा नकोच घरी. अगं बारीक सारीक गोष्टींचा किती विचार करते सई. तू काहीही चुकीचं वागलीस असं मला अजिबात वाटत नाही. हा म्हणजे कधीतरी आपण खोटं बोलतो, काही काही गोष्टी लपवतो, चालतं तेवढं. चालतं? हा त्यात काय. तू कोणाचं नुकसान नाही ना केलेलं, मग झालं तर. ऐक ना, तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नकोस हा. मी आणि हे लग्नानंतर एकदा इंग्रजी सिनेमा बघायला गेलो होतो. अगं काय सांगतेस काकू? मग अगं यांना बघायचा होता, मग काय करणार. आप्पांना सांगितलं की आम्ही भजनाच्या कार्यक्रमाला चाललोय. आप्पाही खुश आणि आमच्याही मनासारखं झालं. तू कुठे गेली होतीस? सिनेमाला? असू दे, नको सांगू. चल निघते मी. अशीच खळखळून हसत जा, बरं वाटतं. आणि तू दुकानात यायची काहीच गरज नाहीये, घरीच थांब. आणि आप्पांचं दडपण घेऊ नकोस, कळलं का? येते मी. Oh, काकू इन हरी? हो रे, आज ना दुकानात जायला आधीच उशीर झालाय आणि त्यात हल्ली रिक्षा नाही मिळत माहितीये. चल येते मी. कार का नाही घेत तुम्ही? काय म्हणालास? Yeah, why don't you buy a car? He's this morning प्रसन्न अंकलला पण बोलला that buy a car. At least bike घ्या. तुला सांगू का, मी माझ्या माहेरी पुण्यात होते ना तेव्हा खूप चालवायचे टू व्हीलर. माझे सगळे मित्रमैत्रिणी ना मला हवा हवाई म्हणायचे. हवं दॅट्स ग्रेट. ऑलराईट देन तुम्ही आपांशी बोला अँड देन बाय अ बाईक. तुमचा ट्रॅव्हलिंग इश्यू सॉर्ट होणार. हो रे बाबा, माझ्या समोर बोललायस ना ते ठीक आहे, अजून कोणापुढे नको बोलू. तुमचा प्रॉब्लेम आपांचा राईट, ते मी बोलणार त्यांच्याशी. अरे नको रे बाबा, त्या सईने आधीच टेन्शन घेतलंय. ती आज कोणाला न सांगता बाहेर गेली ना तर आप्पा लगेच म्हणाले की नचिकेतमुळे हल्ली सगळे नियम बदलत आहेत आणि त्याचाच विचार करत बसले वेडाबाई. ओ म्हणून म्हणते रे, अजून काही विषय नको वाढवूस. बट जस्ट थिंक काकू, आता साईकडे मोबाईल असता देन यू कुड हॅव डिरेक्टली कॉन्टॅक्टेड हर. तिला बोलू शकला असता दॅट गाडी प्रॉब्लेम झाला, कम होम. इनफॅक्ट आपण डिरेक्टली मोबाईलवर बोलू शकला असता. असो, आता मी तिला कपडे वाळत घालायला सांगितलंय, म्हणजे तेवढंच मन वळवायला काहीतरी काम.
तुम्हाला रेट होतं ना काकू. अयो, मला उशीर झाला, आधी बोलत काय बसले, येते हा. या. साई टेन्शन घेऊन बाहेर जाणं स्टॉप केलं ना प्रॉब्लेम होणार. आपाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आय नीड टू डू समथिंग. काहीतरी केला पाहिजे.